आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाशजी जगताप, उपसभापती शशिकांतजी गायकवाड, सदस्य संतोषजी नांगरे, रवींद्रजी कंद, प्रकाशजी हरपळे, नानासाहेब अबनावे, गणेशजी गुले, नितीनजी दांगट, राजेंद्रजी खानवे, डॉक्टर राजाराम धोंडकर, गोरख मेंगडे, चंद्रकांत मानकर, मंगेश चौधरी, ओमप्रकाशजी चौधरी, लखीचंद खिवसारा, अभयजी छाडेड, लक्ष्मीकांतजी खाबिया, राजकुमारजी चोरडिया, सुनीलजी बिब्वे, श्वेताताई होनराव, डॉक्टर सुनील मोरे, तसंच उपस्थित असणारे उदयजी मुळीक, संदीपजी बधे आणि मान्यवरांच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असे सर्व प्रतिष्ठित मान्यवर नागरिक ज्यांच्या विनंतीला मान देऊन मी ह्या कार्यक्रमाच्या करता आलोय ते आपले पुन्हा चेंबरचे अध्यक्ष, दी पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाटिया, उपाध्यक्ष अजितजी बोरा, सचिव ईश्वरजी नहार, सहसचिव आशिषजी दुगड, माजी अध्यक्ष रायकुमारजी नहार, नवीनजी गोयल, सर्व त्यांचा संचालक बोर्ड, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मला याला जरा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण हिंगोलीचं एक मोठं शिष्टमंडळ पक्षप्रवेशाच्या निमित्तानं माझ्याकडे आलं होतं आणि त्यांनी थोडासा जास्त वेळ घेतला. पुणे मर्चंट चेंबरच्या वतीनं ना नफा ना तोटा दिवाळी फराळ विक्री उपक्रमाचा आपण दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे याही वर्षी हे सगळं काम आपण करताय ते मी स्वतः फिरून बारकाईने त्या ठिकाणी पाहिलं. गेल्या 37 वर्षापासून जवळपास हा सुरू असणाऱ्या या उपक्रमाला मी व्यक्तिशः माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर मित्रांनो, पुढच्याच आठवड्यामध्ये तसं बघितलं तर दिवाळी सुरू होतीये, ह्याच आठवड्यात सुरू होतीये. त्यानिमित्तानं मी आपल्याला हा दिवाळीचा सण, येणारं नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावं अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो. हा प्रकाशाचा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येवो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना देखील करतो. आज अजून एक महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे देशाचे थोर सुपुत्र माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांची आज जयंती आहे. त्या निमित्तानं मी त्यांना देखील अभिवादन करतो. आज आपण ज्या उपक्रमाच्या करता किंवा ज्या उपक्रमासाठी एकत्र जमलेलो आहे तो केवळ व्यवसायाशी किंवा विक्रीशी किंवा नफ्याशी संबंधित नाहीये, तर तुम्ही सगळेजण गेल्या अनेक वर्षापासून एक सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचा एक आदर्श नमुना तुम्ही सर्वांच्या समोर निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत जे काही सन्मानित करण्यात आलेलं आहे ते पण मी पाहिलं. अनेक वेगवेगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये सन्मानित केलं गेलेलं आहे आणि त्याचा रास्त अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. साधारण 37 वर्षापूर्वी त्यावेळेस मगाशी बोलत असताना राजेंद्र बाटियाजींनी सांगितलं की तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेबांच्या संकल्पनेतनं ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित हा उपक्रम सुरू झाला आणि आज हा उपक्रम एक सामाजिक चळवळ बनलेला आहे. ह्या गोष्टीचं आम्हाला सगळ्यांना समाधान आहे. परवाच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सातारा जिल्ह्यात गेलो होतो, तेव्हा श्रीनिवास पाटील साहेब भेटले होते. त्यांच्या आता नातीचं लग्न ठरलेलं आहे, पण आता थकलेले आहेत. पूर्वीचा त्यांचा जो रुबाब असायचा, कारण माझा आणि त्यांचा पण संबंध फार जवळ आला, कारण आदरणीय पवार साहेबांचे ते क्लासमेट होते आणि फार मित्रत्वाचे संबंध त्या दोघांचे. आणि मी ज्यावेळेस लोकसभेला उभा होतो त्यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी होती आणि माझी 91ची निवडणुकीचं काउंटिंग हे झालं होतं. त्यावेळेस त्यांच्याच
हस्ते मी माझं खासदारकीचं सर्टिफिकेट हे घेतलेलं होतं. त्याच्यामुळे तो क्षण मी आयुष्यात विसरू शकत नाही. ती माझी सुरुवात होती. परंतु तेव्हापासून मला पुणेकरांनी, जिल्ह्यांनी, पिंपरी चिंचवडनी, पुणे शहरांनी मनापासून पाठिंबा दिला, मनापासून सहकार्य दिलं. मलाही वाटतं की गेल्या 35 वर्षात काम करत असणाऱ्या आपल्या संस्था चांगल्या चालाव्यात, समाजाचं भलं व्हावं, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण जे काम हातामध्ये घेतो ते पूर्णत्वाला जावं, अशा प्रकारचं आमच्यासारख्याला नेहमी वाटत असतं. गेल्या 35-40 वर्षापूर्वी आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई झालेली आपण सगळ्यांनी पाहिली. अन्नधान्य, पाम तेल, साखरेसाठी अक्षरशः रेशनिंगच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा लागायच्या आणि दिवाळीच्या काळात हे साहित्य मिळणं अतिशय कठीण होतं. अशा वेळेस गरजू लोकांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील साहेबांनी त्यांच्या पुढाकारातनं प्रशासनाने, व्यापारी समाजाने एकत्र येऊन ही परंपरा सुरू केली. आणि आज पण मी इथं आल्यानंतर जो आपला पूरग्रस्त भाग आहे, विशेषतः मराठवाडा, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तिथं लोकांना त्रास झालेला आहे. पाण्याने त्यांचं नुकसान झालेलं आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, पिकांचं नुकसान झालेलं आहे, घरादाराचं नुकसान झालेलं आहे. आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं आहे. माझा, मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा, सर्वांचा प्रयत्न हा आहे की दिवाळीच्या आत त्यांना त्यांची रक्कम कशी देता येईल. काल पण कॅबिनेटला आम्ही त्याच्याबद्दल बरीचशी साधक चर्चा केली. मी फायनान्स मिनिस्टर म्हणून ACS फायनान्सला पण सांगितलं की ताबडतोब ते पैसे तुमच्याकडे यादी आल्या त्या बाबतीमध्ये तुम्ही पाठवा. आणि ह्यावेळेस त्यांची दिवाळी थोडीशी गोडधोड होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण लाडू आणि चिवडा, मगाशी बघितल्या काही जीप्स ह्या तयार आहेत, भरलेल्या आहेत. आणि माझ्या भूम तालुक्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये 7-8 गावं ही तुम्हाला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेली आहे. अनेक सामाजिक बांधिलकी या नात्याने तुम्ही तेही काम करताय. त्याचे मगाशी मी फीत पण कापली, त्याबद्दल देखील आमचे सगळे सहकारी यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण शेवटी अनेकांकडं राजेंद्र भाटियाजी पैसे असतात, परंतु पैसे असले तर द्यायची दानत देखील असावी लागते. शेवटी इथं बसलेले तुम्ही काय, मी काय, कुणीच आपल्याला नियतीचं बोलावणं ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला जावंच लागतं. जाताना 1 रुपया आपण घेऊन जात नाही. आणि त्याच्यामुळं जे काही आपल्या कष्टाने आपण मिळवत असतो त्याच्यातला काहीतरी हिस्सा समाजातल्या गरीब वर्गाच्या करता आपल्याला मिळालं, परंतु जो वर्ग आज देखील वंचित राहिलेला आहे त्याला दिलं तर एक वेगळ्या प्रकारचं समाधान हे तुम्हाला, मला त्या ठिकाणी मिळतं. आणि त्याच्यातूनच तुम्ही ही सगळी गोष्ट करताय. त्याच्यामध्ये गरजू लोकांची दिवाळी गोड व्हावी हाच तुमचा, म्हणजे विशेषतः पूरग्रस्तांची माझी दिवाळी गोड व्हावी हाच तुमचा त्याच्यामागचा हेतू आहे. आज काळ बदलला. आता दिवाळी फराळाच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची आज मार्केटमध्ये अजिबात टंचाई नाही आहे, पण आता लोकांना वेळेची कमतरता आहे. लोकांच्याकडे पैशापेक्षा आता जास्त वेळेची कमतरता आहे. आणि वेळ आणि शुद्धतेच्या विश्वासाची अशावेळी आमच्या पुणे मर्चंट चेंबरने हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हायटेक पद्धतीनं पुढे नेलेला आहे. ह्या गोष्टीचं मला समाधान आहे. फूड बीच टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून या प्रक्रियेवर मी बघत होतो. आमच्या मगाशी त्या पवारताई आणि त्यांची सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं देखरेख ठेवतायत. दर्जेदार कच्च्या मालाचा वापर आणि उत्कृष्ट फराळ तयार केला जातो. गुणवत्तेची कोणती तडजोड नाही. लोकांना सर्वोत्तम पदार्थ कसे मिळतील अशा प्रकारचं तुमचं काम चाललेलं आहे. आणि मी टेस्ट पण केली, लाडूची पण केली आणि चिवड्याची पण केली. खरोखरीच अतिशय चविष्ट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा तो चिवडा आहे. आणि लाडू पण परफेक्ट, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जे असायला पाहिजे तशा पद्धतीचं ते साखरेचं प्रमाण आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करत असताना क्वालिटीमध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही, हेच ह्याच्यातून आमच्यासारख्यांना पाहायला मिळालं आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस मला आव्हान केलं की अजित ये, त्यावेळेस मला वाटलं की मागे मी एकदा आलो होतो तिकडच्या भागात असेल, परंतु एकदम इकडच्या भागातमध्ये तुम्ही कार्यक्रम ठेवला आणि मलाही येता आलं, तुमच्यामध्ये सहभागी होता आलं.
तुम्ही म्हणाला की बाबा आम्ही बोलवतो परंतु दादा तेवढा वेळ देत नाही. मी खरंच सांगतो, मी आज देखील सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात करतो. अजूनही माझं काम चाललेलं आहे, परंतु मला वेळच कमी पडतो. त्याच्यामुळं तुम्ही उत्तम काम करताय, त्याच्यामुळं आपला वेळ उत्तम काम करणाऱ्यांच्यामध्ये कशाला वाया घालवायचा, म्हणून त्या बाबतीमध्ये मी येत नाही. पण तुम्हाला कुठली पण अडचण आली, मगाशी तुम्ही सांगितलं आपल्या वस्तू आपणच घ्याव्यात. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण आवाहन केलेलं आहे, कारण टेरिफ जे आपल्याला लावलेले अमेरिकेनं त्याच्यामध्ये काय काय प्रकार चाललेले आहेत आपण सगळेजण बघता. त्याच्यामुळं आता एकेकाळी आपल्याकडे टाचणी देखील तयार होत नव्हती, परंतु आता सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या भारतामध्ये आपला भारतातला बहादर उद्योगपती असेल किंवा कुणी शेतकरी असेल किंवा आमचा व्यापारी असेल, कुणी कुठल्याही क्षेत्रातला मान्यवर असेल, तो त्याच्यामध्ये अतिशय मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करत असतो. आणि त्याच्यामुळं देशी गोष्टी घेण्याचाच आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मी बघितलं ह्या चिवड्यात आणि लाडूत सगळे देशीच गोष्टी वापरलेल्या आहेत. तशाच पद्धतीनं सगळ्यांनी वागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दी पुना मर्चंट चेंबरला आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून विनंती करतो, अध्यक्ष महोदय, तुमच्या सगळ्या टीमला, की तुम्हाला जेव्हा कधी माझ्यासारख्याची गरज लागेल त्यावेळेस नियमाच्या आधी राहून मी त्या गोष्टी तुमच्याकरता करायला केव्हाही तयार असेल, अशा प्रकारचा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.